पैनगंगा नदी कोरडे. हिमायतनगर शहराची नळ योजना अर्धवट असल्याने पाणी टंचाईने केलं रौद्ररूप धारण. शहरातील सर्वच प्रभागात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. विदर्भ मराठवाडा सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी कोरडी पडल्याने हिमायतनगर शहरातील सार्वजनिक विहीर व 500 फूट खोल असलेल्या बोरवेलची पाणी पातळी खाली गेली असून घराघरातील शेकडो विंधन विहिरी अक्षरशः बंद पडल्या आहेत. त्यातच मंजूर नळ योजनेचे काम अर्धवट असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तासनतास नंबर लावून बोरवेलवर पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर न सोडता तात्काळ पाण्याची सोय करावी अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहराची तहान भागवण्यासाठी 19 कोटी 19 लक्ष रुपयांची नळ योजना मंजूर झाली. मात्र ही नळ योजना आजही थंड बसत्यात आहे. शहरात ठिकठिकाणी जलकुंभ उभारले, शहरात पाईपलाईन केली, मात्र अजूनही नळाला पाणी आले नसल्याने शहरातील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पैनगंगा नदीला देखील पाणी नसल्याने हिमायतनगरच्या घराघरातील बोरवेल बंद पडल्याने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने जनतेला वाऱ्यावर सोडून दिल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. हिमायतनगर शहरातील जवळपास संपूर्ण प्रभागात पाणी समस्येने रौद्र रूप धारण केले असून पावसाळ्याला आणखी 2 महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने हिमायतनगर नगरपंचायत प्रशासनाने पाणी समस्या सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी आणि प्रशासकीय यंत्रणेने इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाणी सोडावे, जेणेकरून हिमायतनगर शहरातील बंद पडलेले बोरवेल सुरू होतील, अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली असून अन्यथा महिला मंडळी पाण्यासाठी नगरपंचायतवर घागर मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत.